आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी, सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली। बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय हा ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होतं, तर आज या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे। जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्या समवेत या ठिकाणी बैठक झाली। आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील, आम्हाला देतील, त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ, अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला। काय प्लॅन आहे प्रशासनाचा? प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी मी प्रतिनिधी असून या ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे आयदर और असे मी 2-4 प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत, पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही। कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाईल। 2022 साली तो तुमचा आराखडा तयार झाला, आता नक्की प्रशासनाने शासनाची भूमिका काय आहे तुम्हाला तर सांगितलं? कॉरिडॉरविषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठलीही अजून भूमिका नाही, परंतु ही कुजबूज ज्यावेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिकाही आपल्याला जर मांडावी लागली सभागृहामध्ये तर मांडता यावी, याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बोलवली। फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं हा कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण निर्मला सीतारामननी सांगितलं पंढरपूरचा कॉरिडॉर होणं गरजेचं आहे। ही कसं नक्कीच यामध्ये कॉरिडॉरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय ही माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका की कॉरिडॉर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे। आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून, त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही, ह्याची खात्री या निमित्ताने देतो। दादा मगाशी स्पष्ट सांगितले की लोकांनी आमचा कॉरिडॉरला विरोध असणार आहे, मग तुम्ही मग बोलताना मगाशी सांगितले की जे लोकांचं मत असेल ते माझं मत। मी अजून मगाही विनंती केली, आत्ताही विनंती म्हणतोय, कॉरिडॉरला विरोध म्हणू नका। कॉरिडॉरमधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या, आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला 2700 कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता। उपनगरामध्ये सुविधा होत्या, पाण्याच्या सुविधा होत्या, STB प्लॅन्ट होत्या, त्यामध्ये असणारे रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या। कॉरिडॉर मंदिर परिसरातला सगळा विषय म्हणजे 300-400 कोटीचा हा अंदाजे तेवढा निधी होता। तर या 300-400 कोटीसाठी आपण 2700 कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला। तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती, आजही मांडतोय, मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने केला पाहिजे, परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, अन्य सुविधा आहेत, गार्डन आहेत, ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत। ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलाव आहे, तलावालासुद्धा 100-200 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलावसुद्धा सुशोभीकरण झाले, अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या। ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉरिडॉरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये 300-400 कोटीचा आहे, तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं मागं अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवलं जाईल। त्यामुळं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना अजून परत विनंती करतोय की कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।